मंडळी, आपण हे विडमॅट आणलेलं आहे, बघू शकता. हे 100 GSM आहे. 100 GSM म्हणजे 100 ग्राम पर स्क्वेअर मीटर. एका स्क्वेअर मीटरमध्ये हे 100 ग्राम असते. हे जे आहे बघू शकता 4 फूट बाय 3 फूट आहे. याची जी रुंदी आहे 4 फूट आहे आणि लांबी 3 फूट आहे. असे आपण याचे पीस करून घेतलेले आहे. इथे मध्ये कैचीने गोल होल केलेला आहे आणि हे जे आपण कटिंग केलेले आहे ते देखील कैचीच्या साहाय्याने केलेले आहे. हे आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जालना इथून आणलेले आहे. तुम्ही देखील तुमच्या आसपास तुम्हाला कुठेही मिळून जाईल. आणि याची जी किंमत आहे अलग अलग ठिकाणी अलग अलग आहे. आपण हे 20 रुपये स्क्वेअर मीटर प्लस 5% GST या दराने आपण विकत आणलेले आहे. तुम्हाला महागाई मिळू शकते किंवा यापेक्षा स्वस्त देखील मिळू शकते. तुम्हाला हवं तसं तुम्ही आणू शकता. आपण आता या खजुराच्या झाडांजवळ याला टाकून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या झाडाजवळ कुठं बांध बंधुरा असेल, खालीवारा जागा असेल, आपण तिला लेवल करून घेणार आहोत याप्रमाणे. कारण पाणी एका बाजूला पडू नये त्यासाठी आपण याला लेवल करून घेणार आहोत. आता झाडाजवळ टाकता वेळेस आपण याला छिद्र जर मोठं असेल तर डायरेक्ट वरून देखील घालू शकतो झाडामध्ये. परंतु छिद्र जर मोठं घेतलं हे तर आजूबाजूला जे तण उगवू शकतं, म्हणून आपण हे छिद्र लहानच ठेवणार आहोत. आता कैचीच्या साहाय्याने आपण एका बाजूला कट करणार आहोत आणि नंतर झाडाजवळ टाकून घेणार आहोत. याच्या दोन्ही बाजू समान आहेत. दोन्ही बाजूला पाणी मध्ये जमिनीमध्ये झिरपत असतं. यामधून सूर्यप्रकाश खाली जात नाही, परंतु पाणी जे आहे ठिबकचं असेल किंवा पावसाचं असेल ते खाली जात असतं. यामुळे जे खाली तण आहे ते उगवत नाही. जे पहिलं उगवलेलं आहे ते वाळून जातं आणि पावसाचं पाणी किंवा ठिबकचं पाणी आपोआप खाली जिरतं. आता आपण याप्रमाणे कट करून घेतलेलं आहे, बघू शकता. असं पकडायचं आणि झाडाजवळ टाकून घ्यायचं. ठिबकची जी पाईप आहे ती आपण याच्यावरून घेणार आहोत. म्हणजे खाली पाणी चालू आहे की नाही आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आपण ठिबकची जी पाईप आहे याच्यावरून घेणार आहोत. आपण याप्रमाणे कट करून घेतलेले आहे. आणि आता आपण तार वगैरे जी जाळी आणली होती आपण, त्या जाळीचे हे उरलेले तार आहेत. शेताला आपण कुंपण केलेले आहे त्या जाळीचे हे तार आहेत. ते आपण छोट्या या कैचीच्या साहाय्याने कट केलेले आहेत आणि याला आपण यू शेपमध्ये करून याचे आखुटे वगैरे म्हणाल किंवा यू पिन बनवलेले आहे. ते जे आपण हे कट केलेलं आहे तिथं आपण असे लावून घेणार आहोत, जेणेकरून ते उडणार नाही. हे बघू शकता याप्रमाणे आपण यू पिन लावलेली आहे. आणि आता हे जे बाजूला पॉलिथिन आहे वरची, तिला आपण दाबून घेणार आहोत. माती यांना खोऱ्याच्या साहाय्याने यावरती आपण माती टाकून घेणार आहोत. आता आपण खोऱ्याच्या साहाय्याने यावरती माती टाकून घेणार आहोत. जास्त मातीची आपल्याला गरज नाही, परंतु थोडी थोडी माती आपण टाकणार आहोत, जेणेकरून याप्रमाणे जी आपली विडमॅट आहे ती उडणार नाही. याला यूपिन देखील मिळत असतात मार्केटमध्ये, परंतु त्याची मी चौकशी केली होती. ती एक यूपिन मला 7 रुपयाला मिळत होती. मग ते जे काम आहे खूप खर्चिक होत होतं. त्यामुळे आपण या पिना बनवलेल्या आहेत आणि बाकी आपण अशी माती टाकून घेणार आहोत.
हे बघू शकता मंडळी, याप्रमाणे आपण जे विडमॅट आहे टाकून घेतलेले आहे बघू शकता. आता याला किती जरी पाणी चालू राहिलं तरी जे तण आहे ते बाजूला उगवल, पण झाडाजवळ उगवणार नाही, जेणेकरून झाडाची जी ग्रोथ आहे ती छान होणार आहे. आणि याप्रमाणे आपण बाकी देखील झाडांना टाकून घेतलेले आहे बघू शकता. याप्रमाणे आपण टाकून घेतलेलं आहे. याला आता दाबून घेणार आहोत.